एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा आणि धनगर समाजानं मोर्चे सुरू केले। नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं तर बीडमध्ये धनगर समाजानं आंदोलन केलं। मात्र बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केलाय। नांदेडमध्ये बंजारा, बीडमध्ये धनगर समाजाचा मोर्चा। एसटीतून आरक्षणाची मागणी, आदिवासी आमदारांचा विरोध। कुणबी प्रमाणपत्रावरून हाके जरांगेंमध्ये जुंपली। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असल्यामुळे आता बंजारा समाज आक्रमक झालाय। आमचा समावेश हा आदिवासींमध्ये अर्थात एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जाते। तर दुसरीकडे आदिवासी समाजामधून मात्र या मागणीला जोरदार विरोध होतोय। नांदेडच्या किनवट बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढलाय। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी बंजारा बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले। तर तिकडे जालन्यात बंजारा समाजाचे 7 दिवसांचं उपोषण मध्यरात्री उशिरा मागे घेण्यात आलं। 2 विद्यार्थिनींनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आलं। आमच्याच बांधवांना आंध्रामध्ये एसटीच्या सवलती मिळतात अनुसूचित जमातीच्या आणि इथे मिळत नाही। त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक रोष आहे थोडासा, पण समाज आक्रमक झालेला आहे निश्चित आहे, पण हिंसक होणार नाही। आणि सगळी ही आमची मागणी जी आहे शासनाकडे आम्ही कायदेशीररित्या सनदशीर मार्गानेच मागू आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार आम्हाला कोणत्याही परिस्थितीत उपवर्गवारी करून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल। दरम्यान आदिवासी नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी बंजारा समाजाच्या मागणीवर आक्षेप घेतलाय। अनुसूचित जमाती आणि बीजेएनटी वेगळे असल्याचं मत अत्राम यांचं आहे। हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही, तसंच गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची भूमिका अत्राम यांनी घेतली। तर बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण दुसऱ्यांनी खाल्ल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली। आदिवासी हा शेड्यूल ट्राइब आहे आणि हा शेड्यूल ट्राइब राहिल्यानंतर आपण जे बाकीचे लोक ह्याच्यामध्ये घुसण्याचे जे प्रयत्न करत आहेत, बंजारा समाज हा कुठेतरी चुकीचा त्यांचा धारणा झालेला आहे। शेड्यूल ट्राइब आणि बीजेएनटी हा दोन्ही वेगवेगळा असल्यामुळे त्यांना आदिवासीमध्ये घेणं हा चुकीचं आहे। आता बंजारा समाज जर म्हणतोय आम्ही ते एक नाहीत, तर मग हे बोगस बाहेर काढावं लागते सरकारला। आता बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण घेतलं, बंजारा समाज नाही सुधारला, हे सुधारले, मग सगळ्यांचं आरक्षण यांनी खाल्लं। दुसरीकडे बीडमध्ये धनगर समाजाने एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी सुंबरान आंदोलन केलंय। यशवंत सेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो धनगर बांधव सहभागी झाले होते। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यापासून रोखलंय। तर मागणी मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिलाय। सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत। येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा, नाही तर हे हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा विषय परवडला नाही, हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय। धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठ्यांचा विरोध नाही, पण काही टोळ्या मोर्चे आयोजित करून शक्ती प्रदर्शन करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही, त्यामुळे धनगरांना टेन्शन घ्यायची गरज नाही। पण मग आता हे का पिल्लू सोडे परळीच्या लाभार्थी टोळीनं माहीत नाही, जिथं जिथं ते लाभार्थी टोळी आहे आणि लाभार्थी टोळीचा मालक तो सांगतोय आपल्या आपल्या इलाक्यात घ्या आणि आपले सगळे लोक जात जा, म्हणजे ताकद दिसन। तुमच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही, ताकद काय दाखवता? मी शपथ घेतली आहे की स्वर्गीय बीके कुकरे साहेब आमचे क्रांतीसूर्य ज्यांनी या आरक्षणाचा लढा सुरू केला होता, त्या आरक्षण लढ्याचा शेवट या जालनाच्या आंदोलनाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी दीपक बोराडे या नावानं होईल याची मला खात्री आहे। मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलंय। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलन स्थळी भेट दिली।
यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन शिवेंद्रराजे भोसलेंनी दिले. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आमच्या उपोषणस्थळाला येऊन भेट दिली आहे व मराठवाड्यामध्ये ज्या उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही निकष आहेत ते मराठवाड्यात लागू करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे. आणि जातीच्या प्रमाणपत्राच्या बद्दल जास्तीत जास्त प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत काढून देण्यासाठी सांगण्याचं देखील आश्वासन या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला या लातूरच्या असणाऱ्या उपोषणस्थळाला भेट देऊन म्हटलेलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट झाले. यानंतर आता एसटी मधून आरक्षणाच्या मागणीवरून आदिवासी समाज आणि बंजारा समाज आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. अशोक काळकुटे, ज्ञानेश्वर लोंढे, महेंद्र जोंधळे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.